नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी आकाश। मित्रांनो, आज 19 जून 2024 रोजी तुम्हाला मी नामपूरमधील बैल बाजार दाखवणार आहे। नामपूर हे तालुका सटाणा म्हणजे बागलाण, जिल्हा नाशिक मधला गाव असून हा बाजार दर बुधवारी भरतो। मित्रांनो, या बाजारामध्ये जी क्वालिटी आहे ही एकच नंबर असते। बघू शकता तुम्ही माझ्या मागे। या बाजाराचं वैशिष्ट्य असं आहे की या बाजारामध्ये कामाचे संपूर्ण बैल लागत असतात। गाडी वखरपासून तर नागर लोखंड्यापर्यंत बैलांची गॅरंटी असते। बाकी इतर जे बाजार आहेत त्या भागामध्ये लोखंड्या वगैरे चालत नाही, बंद आहे। या भागामध्ये मित्रांनो लोखंड्या वगैरे हा पूर्णपणे चालू आहे। त्याच्यामुळे या बाजारामध्ये मित्रांनो लोखंड्याची पूर्ण गॅरंटी लागत असते। तर म्हणून मित्रांनो, या बाजारात जे बैल आहे यांची क्वालिटी आणि यांची जी गॅरंटी ही देखील पूर्ण असते। आणि क्वालिटीनुसार किंवा मग कामानुसार बैलांची किंमत वगैरे ठरवली जात असते। मित्रांनो, तुमच्या बऱ्याच दिवसापासून कमेंट होता की आम्हाला नामपूर बैल बाजार दाखवा असं। तर मित्रांनो, आता नामपूर बैल बाजारामध्ये आलेलो आहे। ह्या बाजारात जास्त पक्कड बैल चालत नाही, चारदात, सहादात, करदात अशी बैल चालतात। तर आता आपण चंदू बोसवून यांच्या दावणीवरती आहेत। ही दावण बघा तुम्ही। त्याच्यानंतर इकडे परत एक दावण वासरांची, ते पण तुम्हाला दाखवेल। त्याच्यानंतर जो पूर्ण बाजार आहे तो देखील दाखवणार आहे। बाजारामध्ये कशी कशी क्वालिटी आहे अजून दुसऱ्या व्यापाऱ्यांकडे ते देखील दाखवणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओ लाईक करा, तुमच्या काही कमेंट्स तेही सांगा। जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, हा बाजार असा आहे की तर प्रत्येकाच्या ज्या दावणी आहेत या दावणी बाजारामध्ये असतात। म्हणून ज्याला कोणाला बैल वगैरे घ्यायचे तर इतर दिवशी देखील 8 दिवशी बाजारात येऊन खरेदी वगैरे करत असतात बैलांची। क्षेत्रफळाच्या दृष्टीने बाजार हा छोटा आहे, बैल देखील कमी येत असतात, पण जी क्वालिटी ही क्वालिटी जास्त भारी येत असते। मित्रांनो, अगोदर तुम्हाला बैलाचं जे बाजार आहे बाजाराचं क्षेत्रफळ दाखवतो केवढं आहे। हा एवढा बाजार आहे, एवढा पट्टा बाजाराचा आहे। याच्यात आता ही बबलू बदानीची दावण आहे, इकडे ललितभूची दावण असते। त्याच्यानंतर इकडे परत चंदूभूची दावणी, 2 दावणी चंदूभूची असतात। बाजारात सगळ्यात जास्त दावणी बैल वगैरे चंदूभूकडे असतात। त्याच्यानंतर इकडे परत दिसते व्यापारी, जे नगर साईडचे व्यापारी आहेत त्यांची दावण असते या साईडला। इकडे अतुलभाऊ मोरेची दावण आहे, त्याच्या पलीकडे तिकडे त्यांच्या भावाची दावण आहे। इकडे इसोगा लाल पवारची दावण आहे, आणि इकडे उर्वरित बाकी मग शेतकरी आहे, काही अजून एकदम व्यापारी त्यांची दावणी वगैरे। इकडे ते एक मालेगावची व्यापारी आहेत त्यांची दावण आहे, ते समोर दिसते ती सफेद हे बैला, ते त्यांची दावण आहे। तर मित्रांनो, मोजून 1 2 3 4 5 6 7 9 10 व्यापारी आहेत, 8 9 10 व्यापारी त्यांच्या दावणी आहेत। आत्ताशी बाजार स्टार्ट होतोय। बाजार वगैरे हा उशिरा चालू असतो इकडचा बाजार थोडा, आणि दिवसभर बाजारामध्ये कस्टमर येत असतं हळूहळू। जसं आपले काही बाजार आहेत, आपल्या बाजारामध्ये 12-1 पर्यंत कस्टमर असतात, पण इकडे तसं नाही आहे। इकडे हळूहळू कस्टमर येत असतात दिवसभर, आणि बाजाराच्या इतर दिवशी भरपूर कस्टमर येत असतात। आता बघा गर्दी वगैरे तुम्हाला चंदूभाऊच्या दावणीवरती बघायला भेटते, कारण की चंदूभाऊ व्हरायटी स्थानात असतो, व्हरायटी वगैरे जास्त असते, म्हणून कस्टमरांना घेण्यासाठी पर्याय असतो। ही नाही तर ती घेऊ शकतो आपण। थोडं सुतार घ्या ना, सुतार घ्या ना थोडं। मित्रांनो, या जोडीचा सौदा झालेला आहे। आता सौदा कसा झाला आपण
घेणारे मालक पण आहे आणि देणारे मालक पण आहे, दोघांशी बोलूच. काय बात आहे ललित बोधोडी, एक नंबर आहे. 6 आहे का? कुठे घेणार कुठे मित्रांनो? 6 ते वासर. कुठले बाबा घेणार आहे? हा जापूर. कुठला तालुका? सटाणा तालुका. केवढ्यात घेतली जोड? 1,20,000. सगळी गॅरंटी दिली ललित भाऊ? पेमेंट रोख? हा पेमेंट उधारी का? चालेल. काय नाव आपलं? सीताराम सोनू निकम. चालेल ठीक आहे. गाडी मान उतरताना पण दाताला किती पुरे? 6 आहे का? तिकडचा तो 4 आहे का? ललित भाऊ काय बरे बुऱ्यांची? हे बुऱ्यांचे दोन्हीचे 1,05,000. हा टाकला तर 1,21. हा टाकला इकडे 1,21. त्यांची 1,05. चार डोर 3 वर्षी 40,000 मला तर जायची फक्त अवघड आणि तो तिकडा दवळा मागिरा. त्याचा डोर एखादी आईची 85 वर 21 असे मागिरा तरी तिने राहते. तुले बघा तुला करता पहिलं का पुढे आणा जाऊ कायम नाही. नको येडा करू आराम काम तुला म्हणतो चालूच होता इकडे नाका. अरे हा मला कळलं आहे ना म्हणा करता मी काय ना तो बी काय म्हटलं काय हिशोबात काही अडचण नाही. तर त्याने आईच मला विचारली बाकीना कोणी विचारणार त्यांना माहिती कोण आणि जेव्हा जाऊ देऊ मी अवेक्टा ताण्या 50 ने 55 पडून जेव्हा 4 तास 6 तास 50 करते हा विचार बोल रे बोल ना. किंमत सांग 25 सांगा. 25 80,000 त्याची 85. तुला मालचे तू 1.5 लाख त्यांना काही विषय नाही. 15 घ्या आता गिरायक नाही मन पैसे जाऊ सर्व कांदे उत्पादक भुसार उत्पादक शेतकरी बांधवांना जाहीरपणे कळविण्यात येते की 24 तासानंतर प्राप्त झालेली तक्रार कुठल्याही प्रकारे ग्राह्य धरली जाणार नाही याची सर्व कांदे उत्पादक व भुसार उत्पादक शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. विचार सुद्धा विचारू समजला म्हणजे काही विचार का मी तुला माल जे माल पर मालला दाम देवाला काय आपलं त्या बी नोटा या बी नोटा बोल ना. बोला तुम्ही बोला ना. 1.15 नको काही नको आता बोलू नको. हा परत नाही नाही या ना पुढे नाही म्हणा नाही हाय पाय म्हणा अपमान करा मग नाही नाही त्याच मी एकच शब्द बोलला नाही त्या
एक 5 गेम चल मग सर्व कांदे उत्पादक आपल्या शेतीमालाचे लिलाव झाल्यानंतर मित्रांनो 1,05,000 सौदा झालेला 1,05,000ला. दाताला किती होते ललित भाऊ? 1,05,000. हा 1,05,000. 1,05,000 दाताला किती होते? 6,000. हो कुठले घेणार आहे तुम्ही? धान्य का तालुका? साखरे तालुका जिल्हा धुळे. काय नाव आपलं? महेंद्र पाटील. चालेल ठीक. ही पण मित्रांनो या पण जोडीचा सौदा झाला. कुठले घेणार आहे? कुठं आलं? सोनपूर ताराबाद तालुका सटाणा का? केवढ्यात घेतली? हा 90,000ला. मित्रांनो 90,000ला जोड घेतलेली आहे. दाताला किती होती? 6,000. दोघी 6,000. आता पेमेंट रोकडा का? उधार आहे. उधार आहे. निम्मी रोख निम्मी उधार. आता किती दिवसात पेमेंट? 15 दिवसात का? मित्रांनो 15 दिवसात झोपून पेमेंट असणार आहे. 2 दिवस नाही किंवा 8 दिवस नाही, डायरेक्ट 15 दिवसाची बोली असते. त्याच्यामध्ये पण कधी कधी महिना होऊन जातो. तर एवढी बोली दिली जाते, त्यामुळे किमतीचा देखील फरक पडतो. कामाची संपूर्ण बोली फुल गॅरंटी आहे कामाची. काही टाकायला पुऱ्या सोड द्या. काही ललित भाऊची दावानी चालू होत ना काय तो काही टेन्शन हा 6,000 आहे का? काय वापर याची वाली? सांगायला 65. कामाची बोली संपूर्ण मार्क्या भाषा उसपटा सगळी. आपल्या भागामध्ये काय काय गॅरंटी असते बैलांची? मार्क्या भाषाची लोखंडाची आवताची. बाकी गाडी वकर नॉर्मलची. ओके हा बदल्याचा आहे. त्याचं काय सांगता? 35 सांगायचे. ओके हे इकडे 6,000 एकटा आहे. त्याचं काय सांगता? 61. सगळी गॅरंटी बाजाराचं का? ही जोडचं काय सांगता? 6,000 ते 1,31. सगळी गॅरंटी. गरीब गावरान किल्ला रे. इकडे हे पूर्ण झाले गावठी बैल. यांचं काय सांगता? 1,21. समोर आल्यावर कमी होईल. मित्रांनो ही जोड शेतकऱ्यांची आहे. कुठलं गाव? कुंभारड तालुका देवळा जिल्हा नाशिक. दाताला पूर्ण झाले असते ना? कामाची बोली सर्व कामं गाडी व करणार लोखंडाचे सगळं. मार्क्या भाषा गरीब आहेत दोघी. काय किंमत काय? 95,000. आत्ता आल्या बाजारात. लागली काही मागणी? काही मागणी लागली अजून नाही का? अजून मोबाईल नंबर सांगा. 93,098 61 002. तुमचं नाव? दादासाहेब देवाजी बच्छा. या जोडीला या चालले ते बाबा. त्यांनी पहिल्या टप्प्यामध्येच ₹1,00,000 मागितलं. 1,00,000 आणि 2,11,000 सांगितलंय. 1,65,000ला मागितले पण दिलेले नाही जोड त्यांनी. जोड बघा तुम्ही, जोड 1 नंबर जोड आहे. क्वालिटी वगैरे जोडची 1च नंबर आहे. भाऊ दाताला किती बैल? 2 क्या बात आहे. मित्रांनो फक्त मोजून 2 दात आहेत. गॅरंटी सगळी कामाची का? काय ऑफर काय यांची? 2,11. मित्रांनो 2 दात मध्ये संपूर्ण कामाची बोली असणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 1,00,000 मागितले. म्हणजे इथं कस्टमर देखील मागताना 60-65ची सुरुवात करत नाही. डायरेक्ट लाखापासून सुरुवात केलेली. 2,11 सांगितले. बघा तुम्ही बैला 2 दात आहे. इथं 2 दात मध्ये मित्रांनो गाडी व नागरची बोली असते.
तुम्ही जोडचं काय सांगता भाऊ? सिंगल सिंगलच का? याचं काय? 61 आणि त्याचे 41. दाताला पूर्ण आहे का? आणि हा 4 दात आहे. मित्रांनो वयावरती सगळा फरक आहे 4 दात आणि 6 दात मध्ये. आता 4 दात छोट्या पाण्याची 61 आहे, त्याची 41 दाताला पूर्ण आहे म्हणून. तिकडे पण एक जोडी. बाजाराचा पट्टा बघा एवढा आहे. मित्रांनो तुम्हाला एक मार्का बैल कसा वाढायचा एक तत्व सांगतो. म्हणजे थोडक्यात जसं मी बाजार फिरतोय त्याच्यावर लक्षात येतं. आता मार्का बैल असला ना तसं घाबरलेला असतो. त्याचे कान असे पुढे टवकरलेले असतात आपल्या, म्हणजे डोळ्याकडे त्याचे कान असतात. आता हे बघा एकदम सायलेंट उभे आहेत, ते पण रिलॅक्स सायलेंट उभे आहेत. हे बघा मारणारा बैल हा सायलेंट नसतो, कारण की त्याला व्यापाऱ्याने अगोदर 2-3 फटके दिलेले असतात. त्याच्यानंतर तो सायलेंट नसतो, तो थोडा घाबरलेला असतो. आता तुम्ही बघा इकडे धावणी वगैरे एकदम रिलॅक्स होते बघा, रिलॅक्स उभे बैल बघा तुम्ही. म्हणजे मित्रांनो ह्याच कामाची गॅरंटी दिलेली असते, खास करून मार्क्या. आता हा बघा हा थोडाफार मानाला त्याच्या अंगावर माशा वगैरे बसत आहे, पण तरी त्याची शक्यता आहे मारायची, मारू शकतो. आता हा पैसे आम्ही बोलतो नाही ना, नेमकं मागा ना, इतकं पुढे स्वस्त का? हे फक्त काय नाही ना बाबा. आता तुम्ही जर म्हणले ना आपल्या जवळ आता माझ्याजवळ किती कांदे किती लागेल भावाला 20 ते 22 शकतो. हा शेवटचा बाजार लास्ट 2 गडे कोणते वेळी अगदी बोलतात माझे कांद्याची पाठ हे होईल, काढून दुरून विकून मोका व्हायचा बाजारात जाईल. 10-15 बाजार जिथे दुसऱ्या तुम्ही आजारची तुम्ही एकच म्हणा काय माझं काय बोलत होता आणि काय केलं. बस बाबा याच किती सांगा नाही सांगा सांगा 85 घ्या बाबा. अरे हे दोन्ही पहिले 1,30,000 रुपयाला माहिती होते, फक्त एकच माणूस खरा. हा अगदी नाही खरे. मग 90,000 घ्या मारा ताप. 90 अशा 100 आणल्यावर मग काय उपयोग नाही. मित्रांनो धनाधन 2 टप्प्यामध्ये 90,000ला मागितले. 1,35 इथं मागताना देखील शेतकरी 1,000 वाढत नाही. 2 टप्प्यामध्ये 90ला मागितले. पण ही बघा ही गॅरंटी मित्रांनो लाखाला मागितले. 31 म्हणशाल तरी भेटणार नाही असं सांगितलंय. एक लाख 1,000 मित्रांनो 1,5 ला आले शेवट. मित्रांनो इकडे झाला वाटतं सौदा, त्यात जोडीचा झाला. चला बघू केवढाच झाला. केवढा दिली? 1,25,000 ला का? मित्रांनो इकडे झाला सौदा 1,25,000 ला. हो कुठले घेणार आहे? कळवण सर का? काय नाव?
गडू काशीराम वाघ. बाबा देणार आहे केवढ्यात दिली? 21 ला का मित्रांनो? 1,20,000 दिली शेवट. हो अतुल मोरे मित्रांनो, संपूर्ण धावण अतुल मोरे यांची होती. अतुल मोरेच्या धावणीवर सौदा झालाय. हो घ्या. मध्ये उभा बघा मित्रांनो, एवढी गॅरंटी दिली जाते. त्यावेळेस 1,20,000 झालेला आहे. त्यामुळे 3 ठिकाणी बाबा सौदा करत होते, 3 व्यापाऱ्यांकडे होते, पण इथं सौदा झालेला. इथं झाला सौदा.